मॅनिफेस्टेशनचे फायदे. आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक विचारांमुळे मन मजबूत होतं आणि भीती कमी होते. एकाग्रता सुधारते. ध्येयावर लक्ष केंद्रित राहते, ज्यामुळे यशाची शक्यता वाढते. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनात पॉझिटिव्ह एनर्जी येत असल्याने तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो. संधी आकर्षित होते. लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार तुमचे विचार विश्वात ऊर्जा पाठवतात आणि योग्य संधी कसे आपोआप करावे? येतात. योग्य पद्धत. मॅनिफेस्टेशन करण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी टप्पे अवलंबा. हे टप्पे नियमितपणे पाळल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते. इच्छा स्पष्ट करा. तुम्हाला नक्की काय हवे आहे हे अगदी स्पष्ट आणि तपशीलवार ठरवा. उदाहरण, माझ्याकडे पैसा असावा ऐवजी मला दरमहा 50,000 रुपये मिळवणारी नोकरी मिळालेली आहे, असे सकारात्मक शब्दात लिहा. संभ्रम टाळण्यासाठी ध्येय मॅनिफेस्टेशन नेहमी कसे स्पष्ट करावे? ठेवा. योग्य पद्धत. सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास ठेवा. तुम्ही जे मॅनिफेस्ट करत आहात ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा. मनातील सर्व नकारात्मक विचार, अपयशाची भीती किंवा शंका काढून टाका. माझं ध्येय नक्की पूर्ण होणार हा विश्वास सतत मॅनिफेस्टेशन जपत कसे राहा. करावे? योग्य पद्धत. व्हिज्युअलायझेशन, कल्पना करणे. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे कल्पनेत पहा. जसे की नवीन गाडी मिळाली आहे आणि तुम्ही ती चालवत आहात. त्या आनंदाची, समाधानाची भावना अनुभवा. हे रोज 5-10 मिनिटं करा. यामुळे आपल्या सुप्त मनातील सबकॉन्शियस माइंडच्या चेतना जागृत मॅनिफेस्टेशन होतात. कसे करावे? योग्य पद्धत. कृती करा. मॅनिफेस्टेशन केवळ विचारांपुरते मर्यादित नसते. तुमच्या ध्येयाच्या दिशेने छोटे छोटे प्रयत्न करा आणि मेहनत घ्या. उदाहरणार्थ, नोकरीसाठी अर्ज करा किंवा कौशल्य शिका. फक्त विचार करून काही होत नाही. त्या विचारांनी प्रेरित होऊन ऊर्जेने कामाला सुरुवात करा. कृती आवश्यक आहे. मॅनिफेस्टेशन कसे करावे? योग्य पद्धत. कृतज्ञता व्यक्त करा. रोज सकाळ संध्याकाळ तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल, जसे आरोग्य, कुटुंब, पैसे, आभार माना. तुम्ही जे मॅनिफेस्ट करत आहात ते आधीच तुमच्याकडे आहे असे मानून त्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करा. प्रत्येक छोट्या यशाबद्दल देव किंवा विश्वाचे आभार मानत रहा. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी धन्यवाद करत मॅनिफेस्टेशनचे रहा. फायदे. आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक विचारांमुळे मन मजबूत होतं आणि भीती कमी होते. एकाग्रता सुधारते. ध्येयावर लक्ष केंद्रित राहते, ज्यामुळे यशाची शक्यता वाढते. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनात पॉझिटिव्ह एनर्जी येत असल्याने तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो. संधी आकर्षित होते. लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार तुमचे विचार विश्वात ऊर्जा पाठवतात आणि योग्य संधी सोप्या आपोआप भाषेत येतात. सांगायचे तर, हवे ते मिळवण्याची किंवा इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया. जेव्हा तुम्ही तुमचे विचार, भावना आणि विश्वास यांचा वापर करून एखाद्या गोष्टीला तुमच्या आयुष्यात आकर्षित करता, तेव्हा त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाच्या नियमावर आधारित आहे. मॅनिफेस्टेशन कसे कार्य करते? मॅनिफेस्टेशनचे मुख्य सूत्र हे आहे की तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होते. सकारात्मक विचार. जर तुम्ही सकारात्मक विचार केलात आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात. स्पष्ट ध्येय. तुम्हाला नेमके काय हवे आहे हे स्पष्ट असणे गरजेचे आहे. भावनांची जोड. फक्त विचार करून चालत नाही, तर ती गोष्ट मिळाल्यावर तुम्हाला कसा आनंद होईल याचा अनुभव आत्ताच घेणे लक्षात महत्त्वाचे असते. ठेवण्यासारखी गोष्ट. मॅनिफेस्टेशन म्हणजे कोणतीही जादू नाही. हा एक मानसिक दृष्टिकोन आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो आणि तुम्हाला संधी ओळखण्याची दृष्टी देतो. तुमचे विचार तुमचे भविष्य घडवतात.